आम्ही इथे काय काय गोष्टी अनुभवल्या आणि काय काय कल्चरल शॉक्स आम्हाला इथे मिळाले. इंडियामध्ये जेवढा लँग्वेजचा प्रॉब्लेम येत नाही तेवढा स्वित्झर्लंडमध्ये आल्यावरती आम्हाला आलेला आहे. तर इथे गोष्टी फिगर आउट कराव्या लागतात आणि इंडियामध्ये आपल्याला कन्व्हिनियंटली फिगर आउट करून गोष्टी मिळतात. स्वित्झर्लंड ही सर्वात जास्ती पेट फ्रेंडली कंट्री आहे. नमस्कार, मी पुष्कर. नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा थोडा वेगळा टॉपिक आहे आणि वेगळ्या ठिकाणी आम्ही शूट करतोय. तर आज आम्ही पार्कमध्ये आलेलो आहोत आणि तिथे तुम्हाला एक मस्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करणार आहोत आज तुमच्या बरोबर. तर पुष्कर, काय आहे तो आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ? तर आता स्वित्झर्लंडमध्ये आलो, आम्ही राहतो. मला साधारण 1 वर्ष झालंय आणि वृषालीला साधारणपणे 9 महिने झालेत. तर आता इतक्या काळामध्ये आम्ही इथे काय काय गोष्टी अनुभवल्या आणि काय काय कल्चरल शॉक्स आम्हाला इथे मिळाले, जे भारतापासून खूप वेगळे आहेत. आणि असं नाहीये की काही निगेटिव्ह आहे, पण एक इंटरेस्टिंग आहे. जे काही आमचे एक्सपिरियन्स आहेत आणि जे काही अनुभव आहेत, आज आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. तर आपला पहिला मुद्दा आहे लँग्वेज डायव्हर्सिटी. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, स्वित्झर्लंड हे 3 पार्ट्स मध्ये आहे. इटालियन पार्ट येतो स्वित्झर्लंडमध्ये, जर्मन पार्ट येतो आणि फ्रेंच पार्ट. पण स्वित्झर्लंडमध्ये 4 भाषा बोलल्या जातात. एक इटालियन, एक जर्मन, एक फ्रेंच आणि एक रोमांश. आता आम्ही राहतो फ्रेंच पार्ट ऑफ स्वित्झर्लंडमध्ये, जिथे फक्त फ्रेंच बोललं जातं. आणि सिन्स आम्ही गावामध्ये राहतो त्याच्यामुळे जास्त फ्रेंच तिकडे बोललं जातं. जसं तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जाल, जसं जिनिव्हा किंवा लोझान, ह्या ठिकाणी तरी त्या लोकांना थोडंफार इंग्लिश येत असतं. पण तुम्ही छोट्या सिटीजमध्ये असाल किंवा स्पेशली गावामध्ये राहत असाल तर त्यांना हार्डली इंग्लिश येत असतं. वेरॅज आपल्या इंडियामध्ये असं नाहीये. तुम्ही कुठेही इंडियामध्ये फिरा, हिंदी हे सगळ्यांना येतं, सगळ्यांना कळतं आणि बऱ्यापैकी बोलताही येतं. इंडियामध्ये जेवढा लँग्वेजचा प्रॉब्लेम येत नाही तेवढा स्वित्झर्लंडमध्ये आल्यावरती आम्हाला आलेला आहे. आणि आता आम्ही दोघंही फ्रेंच हळूहळू शिकतोय. आम्हाला थोडंफार आता कळायलाही लागलेलं आहे. बोलता अजून तेवढं येत नाही, पण हळूहळू येईल. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा डिफरन्स किंवा कल्चरल शॉक आम्हाला इथे आल्यानंतर कळला. इथे 4 भाषा ज्यांच्या ऑफिशियल लँग्वेज आहेत आणि या काय आहेत, कारण ते त्या नेबरिंग कंट्री बरोबर बॉर्डर शेअर करतात. आणि रोमांश हे इकडचं एक एथनिक ग्रुप आहे. तर त्यामुळे खूप आता ती भाषा मरत चालली आहे, बट तरी पण फार क्वचित अगदी मोजके लोक आहे जी ते बोलतात. सो आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि तो आहे फूड. तर खाणं तर आपल्या सगळ्यांच्याच जवळचं आहे, अगदी प्रत्येकाचं प्रिय आहे. इथे लोक ना बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं ना तर एक साधारणपणे त्यांची मिनिमलिस्टिक राहणीमान आहे. म्हणजे जरी त्यांच्यासाठी ते एक फुल मील असलं तरी आपल्यासाठी ते एक किरकोळ किंवा अगदीच म्हणजे ज्यांनी आपल्याला असं पोट भरल्यासारखं नाही वाटणार, असं आम्हाला तरी जाणवतं. मील्स सुद्धा इथे डिफर होतात, कारण आम्ही फ्रेंच स्पीकिंग पार्टमध्ये राहतो तर इथे फ्रेंच इन्फ्लुएन्स आहे. त्यामुळे इथे सलाडचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचबरोबर स्टेक आहेत, म्हणजे जसं बीफ आणि पोर्क ह्याचे ते लोक स्टेक करतात आणि ते ग्रिल करून ते खातात. आणि त्यांचं एवढंच कन्झम्पशन. आणि ब्रेड्स, अनेक प्रकारचे ब्रेड्स. हे झालं फ्रेंच स्पीकिंग पार्टचं. तसंच जर्मन स्पीकिंग पार्टमध्ये तुम्हाला सॉसेजेस आणि हे सगळं बघायला मिळेल, कारण जर्मन इन्फ्लुएन्स आहे तिकडे. तसंच इटालियन भागात तुम्हाला पिझ्झा, पास्ता हे सगळं बघायला मिळेल. हे इंडियन फूड मिळतं का? तर येस, मोठ्या सिटीजमध्ये तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट सापडतील. सो इंडियामध्ये कसं आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो की तुम्हाला एक असा भरपूर सारा मेन्यू कार्ड असतं, म्हणजे लॉट ऑफ ऑप्शन्स असतात तुम्हाला स्टार्टर्समध्ये, डिझर्टमध्ये, मेन कोर्समध्ये, व्हेज नॉनव्हेज सगळंच. तर इथे तसं नाहीये. इथे निदान आम्ही जेवढ्या ठिकाणी गेलेलो तेवढ्या ठिकाणी मी सांगू शकते की तुम्हाला फार कमी ऑप्शन्स मिळतात. हे आम्ही खूप ऑब्झर्व केलंय इकडे. तर जेव्हा तुम्ही इथे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता तर तुम्हाला आधी रिझर्वेशन करावं लागतं. त्यामुळे कधीही तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये शिफ्ट होणार असाल, मेक शुअर की निदान तुम्ही एक रिझर्वेशन करा रेस्टॉरंटमध्ये, सो दॅट तुम्हाला आल्या आल्या लगेच बसायला जागा मिळते. आणि असं इंडियामध्ये नाही मी पाहिलंय. रिझर्वेशन करतात लोक. जसं तुमचा आता आपल्याला पार्टी करायची आहे, 15-20 लोक आहेत, तर आपण ऑफकोर्स बुक करतो टेबल 2-3. पण अदरवाईज आपण फॅमिली आहोत किंवा असंच खायला जातोय तर असं रिझर्वेशन नाही, आपण डायरेक्ट जातो आणि मिळून जातो. पण इथे तसं नाही, इथे तुम्हाला रिझर्वेशन हे करावंच लागतं. पुढचा मुद्दा आहे सर्व्हिस इंडस्ट्री आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर. जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री बघायला गेलात तर तुम्हाला कळून येईल की आपल्या इकडे जसं अर्बन क्लॅब आणि अशा काही सर्व्हिसेस असतात तसं इकडे काही नाहीये. सगळं तुम्हाला स्वतःहून करावं लागतं आणि अक्षरशः सगळं करून वगैरे सगळं डिस्पोजही तुम्हाला स्वतःच करावं लागतं. त्यावर वृषाली बोलेल. तर थोडक्यात बोलायचं झालं तर इथे
सगळी कामं तुम्हाला स्वतःहून करावी लागतात. अगदी इलेक्ट्रिकल वर्क पकडा किंवा फर्निचरचं काम पकडा, सगळं तुम्हाला. आम्ही आमचं घर लिटरली आम्ही दोघांनी मिळून लावलंय. अगदी बेड असेंबल करेपासून ते टेबल, ते इलेक्ट्रिकल सॉकेट्स लावेपर्यंत. तर इथे गोष्टी फिगर आउट कराव्या लागतात आणि इंडियामध्ये आपल्याला कन्व्हिनियंटली फिगर आउट करून गोष्टी मिळतात. खरंय. असं नाहीये की आपण इंडियन्स आपण खूप हुशार आहोत. आपण गोष्टी फिगर आउट करतो म्हणूनच आपण असे ऑप्शन्स मार्केटमध्ये ठेवतो की आपण गोष्टी फिगर आउट करून लोकांना कन्व्हिनियन्स देऊ. हा एक कल्चर शॉक होता आणि ऑफकोर्स वी न्यू की अब्रॉडला आल्यावर तुम्हाला तुमची कामं स्वतः करावी लागतात, बट इकडे सगळीच स्वतः करावी लागतात. आणि ह्याच्यातच मला ऍड करावं वाटेल की सगळेजण इथे स्वतःची कामं स्वतःच करतात, इंडिपेंडेंट असतात. त्याचं एक महत्वाचं अजून एक कारण की ह्या ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीज जसं आपल्या इथे खूप अनेक आहेत, अर्बन क्लब आणि अशा असंख्य छोट्या मोठ्या खूप असतील, इथे पण आहेत, नाहीयेत असं नाहीये, पण त्या इतक्या महाग असतात की ते कोणालाही परवडत नाही. म्हणजे कोणाला परवडत नाही म्हणण्यापेक्षा कोणी तेवढे पैसे खर्च करायला मागत नाही असं मला वाटतं. तर दॅट इन्क्लुड्स हाऊस हेल्प ऑल्सो, की जसं इंडियामध्ये कसे पेपरवाले काका पेपर टाकायला घरी येतात, दूधवाले काका दूध टाकायला घरी येतात, तर इथे तेही काही नसतं. त्यामुळे तुम्हाला पेपर हवाय तुम्ही खाली जाऊन घ्या, दूध हवाय तुम्ही सुपरमार्केटमध्ये जा आणि घेऊन या. तुम्हाला काहीही घर बसल्या मिळत नाही, तुम्हाला सगळं खाली उतरून करावं लागतं. आणि सर्वात चांगली गोष्ट ह्यांची अशी आहे की गार्बेज डिस्पोजल किंवा सेग्रिगेशन जे असतं गार्बेजचं ते खूप चांगलं आहे. ऑफकोर्स त्याच्यात थोडे एफर्ट्स आहेत, पण जसं आता इंडियामध्ये आपण ड्राय आणि वेट कचरा वेगळा सिलेक्ट केला जातो, पण ड्रायमध्ये प्लास्टिक येतं, कार्डबोर्ड येतं, बाकी सगळ्या गोष्टी येतात. पण इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला कार्डबोर्ड वेगळा, प्लास्टिक वेगळं, अल्युमिनियम वेगळं, ग्लास वेगळा, त्यानंतर बॅटरीज वेगळ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या सेपरेट करून त्या डस्टबिनमध्ये टाकाव्या लागतात. सो असं आहे की इंडियामध्ये हॉस्पिटॅलिटी खरंच खूप ग्रेट आहे, इथे तसं काहीच नाहीये. त्यामुळे इथे सगळं तुम्हाला स्वतः करावं लागतं. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे मिलिटरी सर्व्हिस. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्याबद्दल पुष्कर तुम्हाला सांगेल. तर स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक मुलाला ही कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस सर्व्ह करावी लागते. मुलींना ऑप्शनल आहे. मुलांना वयाच्या 18 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत सर्व्हिसचं ट्रेनिंग कम्प्लीट करून तुम्हाला पोस्टिंग लागते, तर ती तुम्हाला करावीच लागते ऍज पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट रूल. तर जर तुम्ही ती नाही केली तर यू कॅन बी लायबल टू पे डबल द टॅक्स ऑल युअर लाईफ. तर त्यामुळे हा एक रूल आहे. स्वित्झर्लंड नेहमीच एक न्यूट्रल नेशन आहे, त्यामुळे ते कधी ऍट वॉर गेलं नाही, बट दे आर ऑलवेज व्हेरी प्रिपेअर्ड. त्याचा एक इंटरेस्टिंग विषय आहे बंकर्स. तर ही एक गोष्ट आम्हाला जेव्हा कळाली तर वी वर लाईक म्हणजे अशी काही गोष्ट असू शकते. तर स्वित्झर्लंडमध्ये खूप बंकर्स आहेत. त्याच्यावरती आम्ही नक्की व्हिडिओ किंवा एखादी शॉर्ट नक्की बनवू. पुढचा इंटरेस्टिंग पॉइंट आहे की संडेज एव्हरीथिंग इज क्लोज. तर काय सांगशील त्यावर विशाली? हो, खरंच इंडियामध्ये कसं आपण सॅटर्डे संडे असला की बाहेर पडतो शॉपिंगसाठी किंवा खाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी. तर इथे संडेला सगळं बंद असतं. लॉकडाऊन. अगदी लॉकडाऊन. खरंच म्हणजे तुम्हाला सुपरमार्केटही नाही सापडणार एखाद्या रस्त्यावरती ओपन, ना तुम्हाला कुठलं शॉपिंग करायला कुठलं मॉल किंवा छोटं शॉप म्हणजे काहीही ओपन नसतं. आणि ही लोक संडे म्हणजे खूप सिरियसली घेतात. पण संडेला तुम्ही घरात कामही करू शकत नाही. म्हणजे ड्रिलिंग नाही करू शकत किंवा ठाकठूक काही नाही करू शकत, क्लिनिंग नाही करू शकत, वॉशिंग मशीन नाही लावू शकत, काहीही नाही करू. तुम्ही बेसिकली एकदा घरी बसा किंवा तुमचे फिरायला जा. फक्त जे गार असतं म्हणजे जे रेल्वे स्टेशन असतं मोस्टली खूप असतं ते चालू असतं, जिथे तुम्हाला मिळेल. मला एक मुद्दा अजून ऍड करावा असा वाटतो की इकडे सुपरमार्केटचे टायमिंग्स पण खूप वेगळे आहेत. की आपल्या इथे 9-10 पर्यंत आपले शॉप चालू असतात, सुपरमार्केट चालू असतात. तर इथे मंडे टू फ्रायडे शॉप 7:30-8 ला उघडतात, ते संध्याकाळी 6:30 मॅक्स 7 पर्यंत चालू असतात. त्यानंतर फ्रायडेला ते जास्त वेळ चालू असतात, 8 पर्यंत, 7:30 ते संध्याकाळी 8. आणि सॅटर्डेला सकाळी 7:30-8 ला जे चालू होतं ते संध्याकाळी फक्त 5 वाजेपर्यंत असतं. नेक्स्ट आपला जो मुद्दा आहे तो आहे रूल्स आणि रेग्युलेशन्स. तर पहिली गोष्ट, इथे लोकांना रूल फॉलो करायला खूप आवडतं आणि इथे सर्वात जास्ती काय मिळत असेल तर ती आहे पेनल्टी किंवा फाईन. तर त्यामुळे इथे लोक रूल्स फॉलो करतात आणि एक्सपेक्ट करतात की तुम्ही पण फॉलो करा. इनफॅक्ट तुमचं रेंटल सुद्धा तुमची जी एस्टिमेटेड डेट आहे त्याच्या 1 आठवड्या आधी जर तुम्ही दिलं तर बेस्ट. म्हणजे एव्हरीथिंग यू प्लॅन इज
टू द बेस्ट दॅट यू डोंट गेट डिफॉल्ट. जर तुम्ही डिफॉल्ट झालात ना तर तुम्हाला मग पुढे खूप गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. मला थोडंसं ट्रॅफिक बद्दल ऍड करायचंय की रोड क्रॉस करायचा आहे तर झेब्रा क्रॉसिंग वरनच करावा लागतो आणि तिकडे तुम्हाला एक पिलर असतो जिथे तुम्हाला प्रेस करावं लागतं ते बटन आणि तुमचा ग्रीन सिग्नल झाला की मगच तुम्ही क्रॉस करू शकता. तर हे सगळी जण इथे फॉलो करतात. तुम्हाला तो पिलर किंवा तिकडे प्रेस करण्यासाठी बटन नाही दिसणार तर अशा वेळेला डायरेक्ट तुम्ही रस्ता क्रॉस करायचा. गाडी कितीही फास्ट असली तरी तुम्ही जर रस्ता क्रॉस करत असाल तर ती थांबते म्हणजे थांबतेच, कारण इथे पेडिस्ट्रियनना पहिली प्रायोरिटी दिली जाते. हे खूप चांगलं. सॉरी बट वर्सेस इंडियामध्ये की आपल्याला थांबावं लागतं की कधी गाड्या जात आहेत आणि मग आपण क्रॉस करतोय. इथे एक्झॅक्टली उलट आहे. तर छोट्या गावातच तर नाही बट बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ह्यांचा सिस्टमच असा आहे की पेडेस्ट्रियन्स फर्स्ट. तर त्यामुळे पेडेस्ट्रियन्सला हायेस्ट रिस्पेक्ट आहे तुमच्या रस्त्यावर. आता मी माझी ड्रायव्हिंगची टेस्ट देतो तर त्यात इतके रूल्स मला फॉलो करावे लागतात की आय हॅव टू अँटिसिपेट द कार्स अप्रोचिंग मी दॅन मी ड्रायव्हिंग द कार. म्हणजे एवढा विचार करून जावं लागतं. तुम्ही राऊंड अबाउटला जाताय तर विचार करा ती गाडी हो. तिथून येते ती गाडी, मग तुमचा स्पीड लिमिट्स मेंटेन होतात Yes. इकडे खूप मेंटेन होतं. Yes. आणि तिकीट लागतंच तुम्हाला इवन इफ यू गो लाईक 2 to 3 किलोमीटर्स बरोबर. हो. यु नो अबाव हो. द स्पीड लिमिट. सिन्स पुष्कळ ट्रॅफिक बद्दल सांगत होतात तर बसची लेन वेगळी असते, सायकलची लेन वेगळी असते आणि ती लोक त्याच लेन मध्ये चालवतात. येस. सकाळचे 6 वाजू देत, दुपारचे 2 वाजू देत किंवा रात्रीचे 12 वाजू देत, सगळेजण रूल फॉलो करतात आणि सिग्नल असेल तर गाड्या सिग्नलला थांबतात कितीही वाजू देत. पण जर सिग्नल असेल कोणी नसेल रस्त्यावरती तरी ती लोक थांबतात. तरी ती लोकं तर मला थांबतात. एक Yes. खूप चांगली गोष्ट वाटते. ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस फार 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 कमी फार आहेत. कमी आहेत इथे. फार कमी आहे. येस. नेक्स्ट मुद्दा आपला आहे पंक्च्युअलिटी. लोक फार पंक्च्युअल आहे तिकडे. म्हणजे इथे इतकी म्हणजे अक्षरशः मिलिटरी डिसिप्लिन सांभाळलं जातं. इतके लोक पंक्च्युअल आहेत. मे बी वन ऑफ द रिझन्स कुड बी दॅट दे आर मिलिटरी ट्रेन्ड. ऑफिसमध्ये जितके माझे स्विस कलिग्स आहेत तर ते म्हणजे तुम्ही 12ची वेळ दिली आहे तर ते 11:58 तुमच्या समोर असतात मीटिंग रूम मध्ये रेडी. किती अगदी सकाळी 6 बोलला तर 5:58 तुमच्या समोर उभे राहणार. हा इकडचा डिसिप्लिनच आहे की इथे 2 मिनिटं आधी. इनफॅक्ट ट्रेन सुद्धा वृषाली काय हो. काय सांगशील? नेहमीच वेळेत असतात. नेहमी वेळेच्या आधी. ऑफकोर्स प्रत्येकाला अपवाद असतो. Correct. त्याच्यामुळे 1% जेव्हा कधी रोडचं काम चालू आहे किंवा काही प्रॉब्लेम झालाय असं काही झालं असेल तर ट्रेन लेट असतात. पण ते फार कमी वेळेला तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर. हार्डली लाईक 1%. पण 99% तुम्हाला ह्या बस किंवा ट्रेन ह्या वेळेतच किंवा वेळेच्या 1-2 मिनिटं आधीच येतात आणि जरी त्या 1-2 मिनिटं आधी आल्या तरी त्या वेळेतच निघतात. करेक्ट. असं नाही की 1-2 मिनिटं आधी निघतात, त्या वेळेतच निघतात. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर पहिलं तर तुम्हाला टाइम टेबल बघावं लागतं. SBB ऍपवर तुमची ट्रेन तुमची बस कधीची आहे आणि त्याप्रमाणे तुमचा पूर्ण दिवस प्लॅन करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट जर 12ची बस आहे तुम्ही 12 वाजून काही सेकंदांनी आला तो दरवाजा उघडणार नाही. हो हो. ते निघून हे आम्ही जातं. बघितलेलं Yes. आमच्या डोळ्यांनी की किती पळत अक्षरशः आहे. लोक बिचारे पळत असतात Yes. की लाईक म्हणजे इथे बस आहे आणि ते अगदी 100-200 मीटर वरती आहे, ते नाही थांबत नाही. कारण त्यांच्यासाठी वेळेत गाडी निघणं हे हे सर्वात महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळेतच तिकडे Yes. पोहोचावं लागतं. अशा प्रकारे स्विस लोकांना पंक्च्युअल राहायला फार आवडतं. तर अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा असा की तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही इथे शिफ्ट होता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी लेटर येतं. येस. म्हणजे अजूनही ही स्विस लोक 80-90च्या काळात जगतात. 80-90च्या काळात जिथे आपल्या इंडियामध्ये पत्रव्यवहार चालायचा कारण इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हते, पण ही आज सगळं असूनही एवढ्या आपण हो. प्रगत झालेलो आहोत आयुष्यात, पण ही लोक अजूनही त्यांच्या काय म्हणतात ते रूल्सना घेऊनच आहेत की त्यांना म्हणजे जे पूर्वी ते करायचे लेटर्स पाठवायचे ते आजही सगळं पाठवतात लेटर्स. आणि त्या लेटरमध्ये QR कोड असतो. त्यामुळे असं नाहीये की तुम्हाला ईमेल मिळाला किंवा एक लिंक आली तर त्याच्या थ्रू नाही. तुम्ही गोष्टी करू शकता असं नाहीये. आणि जरी तुम्ही तसं करू शकत असलात तरीही ही लोक लेटर पाठवतात. लेटर पाठवणार. हा, त्या मनाने आपलं इंडिया खूप पुढे आहे बाबा. एक शेवटचा मुद्दा, स्वित्झर्लंड ही सर्वात जास्ती पेट फ्रेंडली कंट्री आहे. वी फील रिअली लकी की स्वित्झर्लंडमध्ये पेट्सला अगदी मुलाबाळांसारखे हे Treat ट्रीट करतात.
इथे तुम्हाला विचारावंच लागत नाही कुठल्याही हॉटेलमध्ये की पेट्स अलाउड आहेत का. Yes. तर तुम्ही विचारलं ते म्हणतात की असं का विचारता, असं का दे नाही ट्रीट इट ॲज पार्ट ऑफ युअर फॅमिली. तुमच्या पेटने कुठेही शी केली बाहेर रस्त्यावर तर तुम्हाला ती उचलून त्यांच्या डस्टबिन मध्ये जे अलोकेट केलेले असतात डस्टबिन डॉगसाठी तिथे तुम्हाला डिस्पोज करावी लागते. इंडियामध्येही हे खूप सुरू झालेलं आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून. कारण आम्ही बँगलोरमध्ये होतो तर आमच्या सोसायटीमध्ये तर कंपल्सरी होतं, जर तुम्ही नाही उचललं तर तुम्हाला फाईन लावायचा. आणि हा जर रूल नसेल तर निदान त्यांनी सुरुवात करायला काही हरकत नाहीये व्हेरी इंडियामध्ये. इम्पॉर्टंट. जर पेट आहे आणि जर ते पूप करतात किंवा शिशी करतात रस्त्यावर तर आपली जबाबदारी बनते की तो उचलून आपण फेकून बरोबर. द्यावा. लाईक यू आर लाईक मेकिंग शुअर की तुमची विसिनिटी बरोबर. क्लीन राहील. बरं. सो येस, स्वित्झर्लंड खूप पेट फ्रेंडली आहे ऍज कम्पेअर टू इंडिया. मी नक्कीच सांगेन. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या, हे सगळे कल्चर शॉक्स किंवा ह्या लाईफस्टाईल ज्या इंडियापासून वेगळ्या आहेत त्या आज आम्ही तुमच्यावर शेअर केल्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे कोणी इथे स्वित्झर्लंडमध्ये फ्युचरमध्ये राहायला येणार असतील त्यांना ही माहिती मिळेल आणि त्यांना मे बी आमच्या ह्या माहितीमुळे हेल्प पण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. आणि आता आम्ही इंस्टाग्रामवर पण आलेलो आहोत, तर इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पण त्याचबरोबर सबस्क्राईब करणं पण खूप महत्वाचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ एंड करायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की या देशात 4 भाषा आहेत, त्यांचं राष्ट्रगीत कुठल्या भाषेत आहे? याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. थँक्यू. थँक्यू.